शेळीपालन कोणी करावं आणि कोणी करू नये हा सध्या मोठा असा लोकांच्या मनात संभ्रम उभा आहे. तर मग प्रश्न येतो की मी जर शेळीपालन केलं तर मला यामध्ये यश मिळेल का का मी अपयशी होईल. हे जे तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते मी आता थोडक्यात दूर करण्याचा प्रयत्न करतो. तर नमस्कार शेळीपालक मित्रांनो, आपण पाहता खंडूभाऊ गोट फार्मिंग. वेळ न घालवता सरळ आपल्या मुद्द्याला हात घालतो. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही पाहत असाल की सर्व शेतमाल जे आपल्या शेतामध्ये पिकतो याचे कधी पण भाव तुम्ही डाऊनच पाहता. कधी आपल्या मनसोक्त असा भाव भेटत नाही. पण तुम्ही पूर्वीपासून म्हणजे आपल्या जुन्या पंजोबापासून पाहत असाल की आपल्या मटणाचे जे भाव आहे ते दरवर्षी 50-100 रुपयानं वाढतच आहे. असे रिटर्न कधीच आले नाही. एक टाईम सोन्याचा भाव रिटर्न येऊ शकतो पण मटणाचा भाव आजपर्यंतसुद्धा रिवर्स आला नाही. तर मग शेळीपालन परवडत नाही असा प्रश्नच येत नाही. म्हणजे याचा अर्थ शेळीपालन परवडते. पण शेळीपालन वाटते तेवढे सोपे पण नाही आणि तुम्हाला वाटते तेवढे अवघड पण नाही. कारण की जर शेळीपालन अवघड कोणासाठी की जो त्या व्यवसायात फक्त म्हणून मालक म्हणून राहतो, पांढऱ्या कपड्याला थोडासाही डाग त्याला वाटते की आपल्या पडाव नाही, तर त्याच्यासाठी हे शेळीपालन नाही. शेळीपालन त्या व्यक्तीसाठी आहे की ज्याच्या खरोखर बुडाला आग लागलेली आहे आणि खरोखर त्याला वाटते की आपण काहीतरी करून उद्योग करून यशस्वी व्हावं. हे शेळीपालन त्यासाठी आहे. आपण तुम्हाला सांगू, शेळीपालनात जर यशस्वी व्हायचं असलं तर आपल्या बुडाला आगच पाहिजे. नाहीतर दुसऱ्यानं 10 शेळ्या घेतल्या आणि आपण आता त्याचं पाहून 20 शेळ्या आणू आणि त्याच्या दुप्पट उत्पन्न घेऊ, हे काही खरं नसते. याच्यातला प्रश्नच येत नाही. ते जर तुम्हाला मैदान जिंकायचं असेल तर मैदानात उभं राहावंच लागेल, तेव्हाच कुठं मैदान जिंकू शकता. कारण हे शेळीपालनात अशा छोट्या मोठ्या काही अडचणी असतात की ते माणसात समजणं आवश्यक असते. आणि ते जेव्हा मैदानात उतरण तेव्हाच आपल्याला मैदानाची रिंग माहीत पडेल की कुठं कितकं सरकल्यानं जमते. खरंच आता माणसानं स्वतःसाठीच मेहनत करायला पाहिजे. आता आपण जातो कंपनीत जातो, काम करतो. पण कंपनीत जेव्हा तुम्ही 12 घंटे काम करता तेव्हा तुम्हाला पगार 15-16 हजार रुपये भेटते. आणि तेच आपल्या स्वतःची कंपनी म्हणूनच शेळीपालन जर केलं तर खरंच त्याच्यात मालक म्हणून कधीच काम नाही करा शेळीपालनात. नौकर म्हणून जे काम करण शेळीपालनात तेच खरा सक्सेस होतो. म्हणजे त्याला कोण्याच गोष्टीची लाज वाटली नाही पाहिजे. शेळ्या कशा चरायला नेऊ, शेळ्याला कशा लेंड्या झाडू, शेळ्याची कशी संडास राहते, संडास लागली साफ करू, ह्या गोष्टीची ज्या माणसाला लाज वाटणार नाही तोच माणूस खरा शेळीपालनात सक्सेस होतो. नाहीतर पांढऱ्या कपड्यावर डाग नाही पाहिजे असा माणूस शेळीपालनात कधीच सक्सेस होत नाही.